मित्रांनो, गुड इव्हिनिंग. आज आहे 26 जानेवारी. हॅपी गणतंत्र दिवस. तुम्हाला शुभेच्छा खूप गणतंत्र दिवसाच्या. आज आपण चाललो आहोत महावीर गणपतीसाठी दर्शनासाठी. आज ब्लॉग पण बनवूया आणि रील पण बनवणार आहे, म्हणजे शॉर्टमध्ये रील आहेत त्या. तर माझ्यासोबत आहे रवी बोरे. तर ही त्याची रिक्षा आहे, तो रिक्षा वगैरे चालवतो आपल्या मालाड ते मळ. बाकी एनी टाईम बाहेर कुठे पण, म्हणजे वांद्रा, दादर, विरार वगैरे असं फिरतो वगैरे. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत कांदोली सेक्टर 8मध्ये मागील गणपतीसाठी. तिकडे बाप्पांचे 2 मंडळ आहेत, दोन मंडळ आहेत. आणि नंतर मग एक चारकोपचा राजा आहे. चारकोपच्या राजाचं पण दर्शन घेऊया. आणि कांदोलीचा श्री आहे, त्याचं पण एक बघूया, दर्शन घेऊया. 4 गणपती आपले आहेत जे कांदोलीमध्ये यावर्षी एकदम खूप मस्त, एकदम अधिक सुंदर म्हणजे बनवलेले कलाकारीने. तर आपण आज दर्शन घ्यायला जाऊया. मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत सेक्टर 8मध्ये कांदोलीला. मस्तपैकी लाइटिंग लावलेली आहे. हा आहे चारकोपचा पेशवा समोरून. मित्रांनो, आपण पोचलेलो आहे चारकोपचा चिंतामणीकडे, समोर दर्शनाकडे. तर आपल्यासोबत आहे रवी मोरे. आणि या रस्त्यात आपण इकडनं सरळ आलेलो आहे. आणि इकडनं धानुकरवाडीच्या बाजूला नेक्स्ट स्टॉप आय लव्ह कांदोली. तिकडनं तुम्ही सरळ एकदम स्ट्रेट रोड आहे आणि लास्ट एंडपर्यंत सेक्टर 8ला तुम्ही इकडनं येऊ शकता. तर आता आपण जाऊया समोर बाप्पांच्या दर्शनासाठी चारकोपच्या चिंतामणीचा. तर मित्रांनो, वाटतं गणपती बाप्पाची आरती चालू आहेत. सुंदरशी बाप्पाची मूर्ती. जगताचा तू दाता, आमचा विश्वास तुझा आनंदी झालं मन. मुकुट शोभे माझ्यावरती काली चिंतामणी. चालूचा चिंतामणी माझा, चालूचा चिंतामणी माझा, चालूचा काय आराम. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता चारकोपच्या चिंतामणीकडे. तर बाप्पाचं खूप मस्त एकदम दर्शन झालेलं आहे. आणि बाप्पाची जी सुंदर मूर्ती आहे एकदम अप्रतिम आहे. आणि पाठीमागे जे बाप्पाचे जे श्लोक आहेत ते एकदम मस्तपणे एकदम लिहिलेलं आहे. आणि बाप्पाच्या जे वरती आहेत ते नारायण आहेत. आणि बाप्पाची अशी सुंदर मूर्ती अशी एकदम इकडे बघायला भेटल्याने एकदम आनंद एकदम व्यक्त झालेला आहे आपल्याला. आपलं दर्शन झालेलं आहे चारकोपच्या चिंतामणीचं. आणि आता चाललो आहोत चारकोपच्या पेशवाकडे. चल दादा, पेशवा चला. एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. आणि बाप्पाची मूर्ती एकदम अप्रतिम आहे, एकदम सुंदर आहे. तर आपण आलो आहोत चारकोपच्या पेशवाकडे. तर आपण आलो आहोत आता पेशव्याच्या राजाकडे. पेशवा ही एकदम सुंदर मूर्ती अशी कलाकारांनी एकदम काय विचार केले असतील आणि किती त्यांनी विचार करून
काय जी अप्रतिम मूर्ती घडवली असेल मित्रांनो, काय विचार असेल त्याचे, कसे विचार असतील, सुंदर असेल. तर मित्रांनो इकडे स्टॉल पण लागलेले आहे. ऊसाच्या प्रकाराचे सगळे पदार्थ आहेत. वा, खूप छान. ही एवढी मोठी रांग आणि इकडनं बाप्पाचं मुखदर्शन एकदम सुंदरपणे. काय सुंदर डेकोरेशन केलं आहे, एक नंबर. सुंदर अशी बाप्पाची मूर्ती. मंडळाचं नाव आहे चारकोपचा पेशवा. मस्त झुंबर वगैरे लावलेला आहे, एकदम भारी एकदम. दादा, बाप्पांची मूर्ती किती फूट आहे? सॉरी, बाप्पांची मूर्ती किती फूट आहे? 25 ते 26. 25 ते 26 फूट. काय ते सुंदर रूप. सनी तर बाप्पाचं आपलं एकदम मस्तही दर्शन झालेलं आहे. आणि चारकोपचा पेशवा हा इथे सेक्टर 8मध्ये. तुम्हाला तुम्हालाही जमलं तर तुम्ही लवकर दर्शनासाठी येऊ शकता उद्या किंवा परवा. त्यानंतर विसर्जन असणार आहे बाप्पाचं. आणि बघता क्षणी डोळे आपले थोडे पाणवले. आणि एका मागच्या वेळेस जे आपले सप्टेंबरमध्ये गणपती बाप्पा बसतात, त्या गणपती बाप्पामध्ये एका मी पेशवाच्या राजाला बघितलेला, जो मालवणीमध्ये बसतो. आणि त्याचं जेव्हा विसर्जन होतं, त्या विसर्जनामध्ये जाताना आपण मी घरी चाललेलो, त्या घरी जाताना त्या राजाला बघताना तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये असे आसू आले होते, एकदम भरपूर डोळे पाणवले होते आपले. आणि त्याच्यानंतर जे आता हे बाप्पाचं दर्शन बघितलं आपण, जे चारकोपचा पेशवाचं, तेव्हाही डोळे पाठवले आहेत. आणि बापावरून नजर काही हटत नाही आहे. आणि इकडं जायचं म्हणजे नाही करत आहे. बापाची मूर्ती उंची ही आहे 25 ते 26 फूट अशी आहे. आणि बाप्पाचं दर्शन घेऊन एकदम आनंद झालेला आहे. तर आपण आता नेक्स्ट टाईम पुढे पुढच्या बाप्पाकडे जाऊया, जे आहे ते चारकोपच्या राजाकडे, त्यांच्याकडे दर्शन घेऊया. तर मिळताना आपण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. मस्त जाओ तिथे उभं रे, चलो राजे के ऊपर. तर मित्रांनो, आरती चालू आहे. भरपूर मोठी अशी रांग लागलेली आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत चारकोपच्या राजाकडे. तर लाईन वगैरे भरपूर आहे. तर आपण तिकडनं बाहेरून दर्शन घेऊन घरी जाणार आहोत. तर आपल्याला जरा वेळ कमी असल्यामुळे आपण लवकर आता घरी चाललेलो आहे. तर बाहेरून तुम्हाला राजाचं दर्शन दाखवतो. राजाचं दर्शन करून घ्या. हे बाहेरचं सेटअप आहे. आणि बाप्पा इथे मोरया मोरया, विजय असो, विजय असो. लालबागच्या राजाची
जय. तर मित्रांनो नेक्स्ट व्लॉग आपला येईल लवकरात लवकर. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर कोणालाही आपल्या मित्रांना आवडेल असा व्हिडिओ तर त्यांनाही सांगा सबस्क्राईब वगैरे करायला. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की भरपूर दिवसानंतर मी आज व्लॉग बनवला, तो उद्या परवा येईल. आणि भरपूर दिवस झाले मी व्लॉग बनवलं नाही. तर त्याचं कारण असं आहे की काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मी तो व्लॉग बनवू शकलो नाही. आपल्या डेली रुटीनचे वगैरे किंवा काही वगैरे एक्सेट्रा. तर आपले व्लॉग येत राहतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा. त्याच्यामुळे माझे जे व्हिडिओ येतील, ब्लॉग येतील ते तुमच्यापर्यंत तुम्हाला एक नोटिफिकेशनद्वारा तुम्हाला माहिती पडेल. भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये.